राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। लहानग्या नातवाला खेळायला घेऊन त्याची आजी सोसायटीच्या आवारात गेली होती, मात्र त्या क्षणी घात झाला। सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या अवघ्या 5 वर्षाच्या चिमुकला गाडीची धडक बसून खाली पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून त्या मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काही क्षणापूर्वी हसता खेळता असलेल्या नातवाच्या मृत्यूमुळे त्याच्या आजीला प्रचंड धक्का बसला असून मुलगा गेल्याने कुटुंबीय शोकाकुल आहेत। त्यांच्या या दुःखाला डोळ्यातील अश्रूंना खळ नाही। काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील लोणी काळभोर भागातील एका सोसायटीमध्ये हा 5 वर्षीय मुलगा त्याच्या सायकलवर सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत होता। खेळता खेळता तो पुढे आला, मात्र अचानक आणि चालकाला तो समोर न दिसल्याने कारची त्या मुलाला धडक बसली। गाडीचा वेग अत्यंत कमी असला तरी सुद्धा वाहनाची धडक बसल्याने तो मुलगा खाली पडला आणि चाकाखाली चिरडला गेला। या प्रकरणी चिमुरड्याचे वडील अश्वथ स्वामी वय वर्ष 40 राहणार लोणी काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या सांगण्यानुसार अपघातास कारणीभूत ठरलेल्या मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय।